महाराष्ट्रामध्ये गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून, शासनाकडून, सरकारकडून गॅस टंचाई नाही, गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय। मात्र हा दावा खरा आहे का? मी तुम्हाला दाखवतो। ही रांग आहे लातूरमधली। लातूरमध्ये सकाळपासूनच अशा मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच गॅस मिळावा स्वयंपाकासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये रोजच अशा पद्धतीच्या रांगा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। नागरिक त्यामुळे संतापलेले आहेत। रोजगार करायचा, रोजंदारीसाठी जायचं की इथं येऊन गॅससाठी उभा राहायचा, असे अनेक प्रश्न आहेत। अनेक जे आहेत ते अपंग असतील, वृद्ध लोक आहेत या ठिकाणी येत आहेत, मात्र त्यांनाही कुठलीही मदत होत नसल्याचं पाहायला मिळतंय। 14 दिवसांहून अधिक ओलांडले असले तरी, जात असले तरी गॅस मिळत नाही। कशाला आलतं तर काय झालं सांगा? मी सकाळी गॅस न्यायला आलो होतो। गॅसला आल्या मी म्हणलं बाबा आपण हँडिकॅप आहे, माझा गॅस टाकी घेऊन मला चालता येत नाही, तरी ते लोक काय म्हणते बारीला उभारल्याशी देत नाही, म्हणून मला सकाळपासून 3 तासापासून बारीला उभा केलेला आहे। काल गावात गाडी आली होती, ऑनलाईन पैसे नाहीत म्हणून त्यांनी काल मला गॅस दिलेला नाही। माझी 14 तारखेची बुकिंग आहे, तरी त्यांनी मला गॅस द्यायला टाळाटाळी, आज 3 तास मला उन्हात उभा केले त्यांनी। सरकार म्हणायलंय तिकडं की गॅस लय मोठा आहे शिल्लक। गॅस शिल्लक असताना सर हे देत नाहीत ना। हां, 3 तास मला उन्हात उभा केले त्यांनी। हां, अपंग आहो तर अपंगाचं इथं काही चलत नाही म्हणाले, तर ही कायदा अपंगाचा इथं गॅसच्या ठिकाणी नाही म्हणते, तर तुम्ही बारीलाच उभारून गॅस घ्या असं मला म्हणत आहे ते। मोठ्या रांगा लागल्यात, कशामुळे एवढ्या रांगा लागल्यात? रोजच लागायल्यात। नाही, रांगा तर मला वाटतं 8 दिवसापासून रांगाच आहेत सगळे। गॅस टंचाई असल्याशिवाय रांगा असतील का मला सांगा? घरगुती पुरवठा होणं ह्यांनी थांबवलेलं आहे जण जवळपास। म्हणजे आज 14 तारखेला गॅस बुकिंग केला आहे, जाऊन तिथे विचारत ते म्हणजे टाकी तिथं येऊन घेऊन जावा तुम्ही। ही सगळी परिस्थिती आहे। म्हणजे सरकार जी बोलतं ह्याला म्हणजे काय म्हणून सगळं खोटेपणा आहे, तो 100% खोटेपणा आहे। तुम्ही कुठल्या एजन्सी जाणार, कुठल्या शहरात जाणार, काल नांदेड शहरामध्ये 4 तास लागत होते गॅस घ्यायला, पेट्रोल घ्यायला। म्हणजे यामुळे कसं होईल मला सांगा ना? त्याचा काही परिणाम नाही। गॅस साठा मोठ्या प्रमाणात जे आहे ते उपलब्ध असल्याचं सरकारकडून, प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। लातूरचं प्रशासन देखील साठा असल्याचं सांगतंय। साठा असेल तर मग ही परिस्थिती कशामुळे आली याचं उत्तर द्यावं ना प्रशासनाने। आहे ना साठा, मग घरगुती पोहोचवा ना त्यांना। ते आव्हानायले तर अफवा पसरू नका, अफवा पसरल्यास गुन्हे दाखल होईल। कुठं अफवा मला सांगा ना? ही आता तुम्हाला दाखवा अफवा आहे का? अफवा आहे का ही? तुम्ही गॅस द्यायलात ना त्यांना, बारी थांबून द्यायलात ना तुम्ही। अफवा असते तर मग लोक हाना धुंड झाली असती, काय तर झालं असतं ना। अफवा नाही ना हे। काल जाऊन आलो आम्ही ऑफिसला, त्यांनी सांगितले मधून गॅस घेऊन जावा। आता ही अफवा आहे का? त्यांनी सांगितले ना आम्हाला। अफवा आहे का ही सांगा, तुम्हीच सांगा आता अफवा आहे का ही? सरकारकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत, मात्र सगळे खोटे आहेत। दावे खोटे असल्याचे जनता सांगते। इथं आजी बी आलेले आहेत। केव्हापासून उभार लावून काय झालं? काय नाही, गॅस बुक करायचं मिळाला का गॅस? नाही। काय म्हणायलेत? 2-4 दिवसात भेटेल म्हणते। 2-4 दिवसात भेटेल म्हणते। इकडे आहेत आणखीन। काय झालं, कशासाठी आलो? गॅससाठी सर। काय आता 2 तास झाली तर थांबलो मी। काय गॅस काय भेट नाही गेलाय। काय झालं, जायचं का आता इथं उभा राहायचं? आता इथं आता ऑटोचा धंदा पडून मी थांबलो मी तर सर। काय गॅसच भेट नाही गेला आता। याला जबाबदार कोण आहे आता? आता जबाबदार कोण आहे आता आम्हाला बी काय कळत नाही सर, शासनच असतील काय ते। आणि गॅस तर मुबलक काय म्हणायचं, काय परेशानी होणे गेले गॅसची म्हणायचं। सर्व भेटेल गॅस आपल्याकडे मुबलक काय म्हणायचं, पण हे बघा दररोज येऊन थांबलेत लोक इथं। काय झालं मामू, किती वेळ झाला आलो? 2 तास झालं साहेब उभारून। भेटणं झालं गॅस। काय म्हणायले तर? देतो म्हणलेले आता काय लाईनीवर थांबला। किती वाजता आला लाईनीला उभा राहायला? 8 वाजता आला। 8 वाजल्यापासून सकाळी 8 पासून या रांगा सुरू होतात। आपण पाहू शकता पुन्हा एकदा मी पूर्ण रांग तुम्हाला दाखवतो। ही लातूर मधली रांग सुरू होते। इथून गॅस मिळत नसल्यानं गॅस मिळावा यासाठी मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। खर तर नोटबंदी झाली त्यावेळेस देखील नागरिक रांगेमध्ये उभारल्याचं पाहायला मिळालं। कोरोनामध्ये देखील रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेना, त्याचबरोबर इतर सुविधा मिळत नसल्यानं देखील रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी गॅस मिळावा यासाठी लागल्याचं पाहायला मिळतंय। नागरिक सकाळपासूनच जे आहे ते आपल्याला गॅस मिळेल या हेतून 7 वाजल्यापासून लागली ती म्हणा। 7 वाजल्यापासून लोक आहेत, कम से कम 200 ते 500 लोक आहेत इथं। हा, एक गॅस आहे त्याचा पण नंबर आहे, 2-2चा तर किती विचार आहे बघा आता। गॅस हाय म्हणायलेत की सगळं हाय, पण आता ही सगळे कामधंदे सोडून बसावं लागेल सगळ्याला। आता गॅस घ्यायचा का काम करायचं? नाही ना, गॅस घ्यायचा आता। गॅस घ्यायचा, उद्या काम करायचं। हा, एक दिवस गॅस एक दिवस काम, मग काय करणार, नवीला जाता।
हा तर अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या बाबा काय झालंय सांगा जरा. काय तुटवडाच म्हणते त्यांनी वरून सांगते तुटवडा नाही याने तर म्हणते तुटवडा आहे आणि गॅसच्या लाईनी बघा ना समोरच येत लाईनी भरपूर लाईन एक एक दिवस थांबून पुन्हा रोजगाराला पुन्हा द्यायचं दुसऱ्या दिवशी काय खायचं याने? ती म्हणले अफवा पसरू नका. अफवाने तर काय अफवा आहे का समोर बघा ना लाईन अफवा आहे काही अशा पद्धतीनं या रांगा बरंच काही सांगून जात आहेत. त्यामुळे प्रशासन दावे करीत असले तर प्रशासनाचे दावे या ठिकाणी फोल होत असल्याचं आणि चुकीचे ठरत असल्याचं सांगितलं जातंय. आणि दुसरीकडे प्रशासन असेल सरकार असेल जर तुम्ही अफवा पसरवत असाल तर गुन्हे दाखल करण्याची देखील भाषा होते. मात्र या रांगा त्याचं उत्तर देऊन जात आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.